फ्रेंड्स, वेलकम टू माय तुझ्या पोटाच्या आतल्या बाळाला हुशार करता येतं का? मी गरोदर आहे, मला पोटाच्या आतलं बाळ अतिशय इंटेलिजंट पाहिजे. त्यासाठी मी काय करू शकते? चला, या पर्टिक्युलर 5 टिप्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या. बाय द वे, तुम्ही कोणत्याही टाईपची आई असू शकता, तुम्ही सेकंड टाईम मदर असू शकता, फर्स्ट टाईम मदर असू शकता, तुम्हाला प्रेग्नेंट राहण्यासाठी डॉक्टरांनी काही मदत केली आहे किंवा तुम्ही एखाद्या टाईपची ट्रीटमेंट घेतली आहे, तरी पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. स्पेशली 5वी टिप, ती एवढी आउट ऑफ द बॉक्स टिप आहे की तुम्हाला ऐकल्यानंतर असं वाटेल की अरे यार, मला आधी का नव्हतं माहिती. म्हणून चला बघूयात, गरोदरपणात पोटाच्या आतल्या बाळाला इंटेलिजंट करायचे 5 सोप्या पद्धती. नंबर 1, पहिली गोष्ट, फॅक्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे काय आपण ते करू शकतो. यस, पोटाच्या आतमध्ये बाळाच्या डोक्यावरती तुम्ही भरपूर काम करू शकता. बाळाचं डोकं हे एव्हरीडे बेसिसला 1.25 मिलियन नवीन ब्रेन सेल्स तयार करतं. म्हणजे विचार करा, डोक्यात भरपूर नवीन ब्रेन सेल्स आहेत, पण त्याला काही इनपुटच नाही आहे, त्याला काही फीडबॅकच मिळत नाही, तर त्याचा काय उपयोग? दुसरी गोष्ट, गरोदरपणात आपण गरोदरपणाचीच पुस्तकं वाचतो, त्यामुळे बाळ हुशार कसं होईल? बाळाला काय फरक पडतो जाणून मी कलिंगडच्या साईजचा आहे, मी टोमॅटोच्या साईजचा आहे का मी केळ्याच्या साईजचा आहे? काहीच फरक पडत नाही की नाही बाळाला. म्हणून प्लीज त्याच्यावरती फोकस क्रिएट करू नका. म्हणून पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, संस्कृत. तुम्ही कोणत्याही धर्माला फॉलो करू शकता, त्याचा इथे काही संबंध नाही, पण संस्कृत वाचणं किंवा संस्कृत चॅन्टिंग ऐकणं किंवा संस्कृत चॅन्टिंग स्वतः करणं. आपल्याकडे भरपूर जण काय करतात माहिती का, मी किचनमध्ये काम करत असताना बॅकग्राऊंडमध्ये भजन चालू असतं, त्याचा फायदा तुम्हाला नाही होत, त्याचा फायदा किचनच्या वातावरणाला होतो. बाळाला जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा डायरेक्ट फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला चॅन्टिंग स्वतः करणं खूप जास्त महत्त्वाचं. जर तुम्ही गरोदर असाल, तुम्हाला माझ्याकडून शिकून घ्यायचं असेल तर आपण म्हणतो कपलनी गर्भसंस्कार करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण वी आर प्रेग्नंटच्या काळात आपण लोक राहतो. जर तुम्हाला आमच्याबरोबर गर्भसंस्कार किंवा लेबर प्रिपरेशनचे क्लासेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता ऑन www.myduja.com. पण गर्भसंस्कार हा महत्त्वाचा आहे आणि तो फक्त बायकांनी करायचा नाही आहे. म्हणून संस्कृत तुम्ही जेवढं ऐकाल, जेवढं वाचाल आणि जेवढं स्वतः चॅन्ट कराल तेवढा त्याचा तुम्हाला फायदा होईल. काही काही मंत्र पण सांगून टाकते ज्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. वन इज ओंकार, सेकंड इज गायत्री मंत्र. सो त्याला चॅन्टिंग करायच्या काही पद्धती आहेत. ॲटलिस्ट 11 ते 21 वेळा. गायत्री मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. अगेन एव्हरीडे 11 वेळा. याचा खूप जास्त फरक पडतो, याने बाळाला खूप जास्त फायदा होतो. म्हणून चॅन्टिंग्स हे तुम्ही केलेच पाहिजे. इनफॅक्ट तुमच्याकडे कोणी जर सेकंड टाईम मदर असेल, तुम्हाला गर्भसंस्कार शिकायचं नसेल तरी प्रेग्नन्सी फिटनेस पण तुम्ही तुझ्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर शिकू शकता आणि जॉईन करू शकता. ऑनलाईन आहे, तुम्ही अख्ख्या जगात कुठेही राहता तिथून पण जॉईन करू शकता. नंबर 2, क्लासिकल इन्स्ट्रुमेंट्स. शंख, सितार, गिटार, आपण म्हणतो ना पेटी ज्याला म्हणतो ते. सो कोणतेही असे इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट किंवा काही मॉडर्न इन्स्ट्रुमेंट, वायोलिन, हे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात जे टंग असा लांबडे व्हायब्रेशन्स क्रिएट करतात, त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या आवाजाने बाळाचे ब्रेन वेव्ह स्टिम्युलेट होतात आणि त्यामुळे बाळाची आकलन क्षमता म्हणजे IQ EQ इम्प्रूव्ह होतो आणि त्याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या पेपरमध्ये पझल्स येतात, शब्दकोश किंवा शब्दकोडी ही सॉल्व करा. प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही जेवढी शब्दकोड सॉल्व कराल, तुम्हाला माहिती आहे भरपूर जण नाही आराम चालला आहे, नाही घरची कामच खूप चालली, मला व्यायामच खूप चालला, मी दररोज वॉकिंगला जाते, याने बाळ इंटेलिजंट होत नाही. तुम्ही स्वतःच्या डोक्याला चालना दिल्याशिवाय बाळाच्या डोक्याला चालना मिळत नाही. म्हणून प्लीज प्रयत्न करा आणि शब्दकोश सोडवा. न्यूजपेपरमध्ये रेग्युलरली येतात, मोबाईलवरती भरपूर ॲप आहेत ज्याच्यामुळे ते होऊ शकतं, त्याच्यामुळे तुमचं बाळ हुशारायला खूप जास्त मदत होईल. चौथी महत्त्वाची टिप, एक रुटीन फॉलो करा. सकाळी उठण्याची वेळ, रात्री झोपायची वेळ, रात्री झोपण्याच्या आधी पुस्तक वाचायची एक वेळ, चॅन्टिंग, आठवड्यातून 3दा मिनिमम होणारा व्यायाम, तुमचं रेग्युलरली सनराईज किंवा सनसेट बघणं किंवा रेग्युलरली स्ट्रेचिंग करणं किंवा एव्हरीडे बेसिसवरती तुम्हा लोकांना स्वतःची काळजी घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. सेल्फ केअर रुटीन जर गरोदरबाईने केलं, बाळांना इनफॅक्ट सायकोलॉजी आणि सायन्स म्हणतं की बाळांना कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन अतिशय जास्त आवडतं.
जर पॅरेंट्सनी कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन फॉलो केली तर तुमच्यापैकी कित्येकही जणांना असं जाणवेल की माझं बाळ जन्मल्यानंतर अतिशय शांत आहे, अतिशय वेगळं आहे, माझं बाळ वेळेवर झोपतं, वेळेवर उठतं. हे कसं काय शक्य आहे बाळाच्या बाबतीत? म्हणजे थोडक्यात तुम्ही तो डिसिप्लिन स्वतःच्या प्रेग्नन्सीमध्ये फॉलो केला. इतका जास्त फायदा आहे त्या गोष्टीचा, तुम्ही लोक विचार पण नाही करू शकत. आणि 5वी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, नवऱ्यांना प्रेग्नन्सीमध्ये इन्व्हॉल्व करा. इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे, मी गर्भसंस्कारच्या क्लाससाठी जेव्हा एका बाईशी बोलत होते तेव्हा तुम्ही नाही हो मेरा पती नाही आहे का, म्हटलं तू का निर्णय घेते? प्रत्येक नवऱ्याला ॲक्च्युली प्रेग्नन्सीत काहीतरी करायची इच्छा असेल, जर तो इन्व्हॉल्व नवरा असेल तर. पण त्यांना हे माहिती पाहिजे की एक्झॅक्टली मी करायचं आहे काय. जर त्यांना मी करायचं आहे काय हे माहिती असेल तर ऑब्व्हियसली ते त्या दिशेने पावलं उचलतील. म्हणून एक खूप जास्त महत्त्व आहे की तुमचा नवरा त्या दिशेने पाऊल उचलेल. म्हणून नवऱ्यांनी बाळाबरोबर बोलणं किंवा नवऱ्यांनी तुमच्याबरोबर टाईम स्पेंड करणं किंवा पोटावरती हात फिरवणं, एखादं गाणं गुणगुणणं स्वतःच्या बाळासाठी, या गोष्टींनी बाळाच्या डोक्यावरती अतिशय पॉझिटिव्ह परिणाम होतो. तुम्हाला माहिती आहे, इनफॅक्ट WHO एक रिसर्च म्हणतं की ज्या बाळाला माहिती आहे की माझे आई वडील आनंदी आई वडील आहेत आणि ते दोघं मिळून माझ्यावरती प्रेम करतात, अशी बाळं अतिशय पीसफुल आणि हॅपी पोरं होतात. म्हणून प्रेग्नन्सी हे नॉलेजचा भाग नाही आहे. मला परवा कोणीतरी विचारले की श्रेया का मी तुझ्याकडे गर्भसंस्कारचे क्लासेस जॉईन करावे. मी त्यांना सांगितलं, जर तुम्ही नॉलेज बघत असाल तर तुम्हाला श्रेयाची गरज नाही आहे. गुगल, इंस्टाग्राम, यूट्यूब खूप आहे तुम्हाला नॉलेज द्यायला, त्याला श्रेया कशाला पाहिजे. तुम्हाला एक्सपिरियन्सेस, लाईफ टाईम मेमरीज, ही टाईम लक्षात राहिली पाहिजे. म्हणजे बाळाला बाहेर आणणं हे कन्फ्युजनपेक्षा एक आनंद आणि कॉन्फिडन्सचा भाग असला पाहिजे. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर मग मायदुजाबरोबर क्लासेस करणं विल बी अ मेमरी फॉर यू. म्हणून स्वतःची काळजी घ्या. पोटाच्या आतल्या बाळाला इंटेलिजंट करणं हे शक्य आहे की नाही हा दुसरा प्रश्न आहे. हे तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही बाळाच्या डोक्यावरती काम कराल. म्हणून पुस्तक वाचण्यापासून या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण आत्ता बोललो, प्लीज एव्हरीडे बेसिसवर करा. येस, बाळ जन्माला आल्यानंतर स्वतःला डाऊट झालाच पाहिजे, अरे बापरे मी एवढी हुशार नाही, माझं नवरा एवढं हुशार नाही, बाळ एवढं हुशार कसं काय जन्माला आलं. तुम्ही केलेल्या गोष्टींवर. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आणि स्वतःची मदरहूडची जर्नी अजून कॉन्फिडंट करत राहा. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.